Hi friends, once again welcome back in our educational channel, that is Milinda's Ideas. In today's video lecture, we are going to start a new topic, that is combinational logic circuit. And in this combinational logic circuit, we have to study multiplexer, demultiplexer, encoder and decoder. And today's video lecture, we are going to start the first subtopic, that is multiplexer. So friends, what is multiplexer? So multiplexer is the electronic circuit, or it is electronic device which has more than one input but only one output. There are more than one input terminals, there are more than one input signals but only one output. And to select the input signal connected to the input terminals, there are set of control lines. So multiplexer consists of n number of input terminals and m number of select line, and there is only one output. मग आता मित्रांनो, multiplexer has more than one input and one output. The gate also has more than one input and one output. आपण सुद्धा नॉट गेट सोडला तर सगळ्या गेटला ॲटलीस्ट दोन इनपुट्स आहेत आणि आउटपुट किती आहे? देयर इज ओनली वन आउटपुट. सो देयर आर मोर दॅन वन इनपुट अँड वन आउटपुट. मग मक्स अँड गेट्स हा सेम का? तर नाही, कारण गेटमध्ये काय असतं, इन केस ऑफ गेट आउटपुट इज अ कॉम्बिनेशन ऑफ इनपुट. म्हणजे आउटपुट हे इनपुटचं इक्वेशन मिळणार आपल्याला. म्हणजे समजा आपण नॉट गेट घेतलं, सॉरी अँड गेट घेतलं, सो आउटपुट ऑफ अँड इज ए डॉट बी, वाय इज इक्वल टू ए डॉट बी. इन केस ऑफ ऑर गेट वाय इज इक्वल टू ए प्लस बी. म्हणजे आउटपुट काय आहे? ए आणि बी नाही आहे, त्याचं कॉम्बिनेशन ए डॉट बी आलं किंवा ए प्लस बी आलं. बट इन केस ऑफ मल्टिप्लेक्सर वी आर गोइंग टू सिलेक्ट द इनपुट. म्हणजे तुमच्या दोन इनपुट्स असतील ए अँड बी, तर आउटपुट काय आलं? इट इज आयदर ए ऑर बी. दॅट मीन्स वी आर गोइंग टू सिलेक्ट द इनपुट. अँड गेट्समध्ये आपल्याला इनपुट सिलेक्ट करता येत नाही. इनपुट आउटपुट काय झालं? त्या गेटचं जे इनपुट जे असेल त्याचं आपल्याला कॉम्बिनेशन मिळणार आहे. सो दॅट इज बेसिक डिफरन्स बिटवीन अ मक्स अँड गेट. इन केस ऑफ मक्स इट हॅज सिलेक्ट टर्मिनल, इट हॅज अ कंट्रोल टर्मिनल. सो फ्रेंड्स, तुमच्यासमोर आता मक्सची डायग्राम डिस्प्ले होते. मक्समध्ये अजून एक पार्ट माहीत करता येतो. मक्समध्ये काय केलं आपण? त्या मक्समध्ये आपण डाटा सिलेक्ट करतो. म्हणजे आपण जे इनपुट सिग्नल जे आले, किती आले? I0 आपण इनपुट घेतलं अप टू n नंबर ऑफ इनपुट्स. हे आपण ज्याप्रमाणे कनेक्ट करू त्याप्रमाणे. तर मॅक्झिमम देअर आर n नंबर ऑफ इनपुट्स. सो I0 to IN आर द इनपुट, S0 to SM आर द सिलेक्ट लाईन्स अँड Y इज द आउटपुट. आणि त्या I0 to IN इनपुट्सपैकी आपल्याला एखादं इनपुट सिलेक्ट करता येतं. दॅट मीन्स वी आर एबल टू सिलेक्ट द डाटा, अँड बिकॉज ऑफ दिस सर्किट इज ऑल्सो नोन ॲज डाटा सिलेक्टर. आता आपण कशी ब्लॉक डायग्राम बघूया मल्टिप्लेक्सरची. तुमच्यासमोर ब्लॉक डायग्राम डिस्प्ले होते. त्या ब्लॉक डायग्राममध्ये आपण काय केलं? इनपुट दाखवतो. पहिले इनपुट आलं तुमचं I0, दुसरं इनपुट आलं I1, पुढे आपण दाखवतो I2, I3 डॉट डॉट डॉट. आपण जर पुढे गेलो तर आपल्याला मिळणार आहे IN, कारण आपण n नंबर ऑफ इनपुट्स कन्सिडर करतोय. सो दीज आर द इनपुट्स, दॅट इज I0 to IN आर द इनपुट्स. आणि पुढे आता तुम्हाला खाली लाईन दिसत आहेत. पहिली लाईन डिस्प्ले झाली, ती आली तुमची सिलेक्ट लाईन. त्याला म्हटलं आपण S0. म्हणजे पहिलं S0 सिलेक्ट इनपुट, सेकंड इनपुट दॅट इज S1, त्याच्या पुढे डिस्प्ले झालं ते आहे तुमचं S2. पुढे आपण डॉट 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 शेवटचं आपण दाखवतो, लास्ट सिलेक्ट लाईन दाखवतो, ती तुमची आहे SM. सो इन दिस केस देअर आर n नंबर ऑफ इनपुट्स अँड m नंबर ऑफ सिलेक्ट लाईन्स. आउटपुट किती आहे? देयर इज ओनली वन आउटपुट, Y. मग आता हा जो मक्स जो आला, जो आपण काढला, ब्लॉक जो दाखवला, इनपुट लाईन दाखवल्या, कंट्रोल लाईन्स घेतल्या, आउटपुट घेतलं, तो मक्स काय आहे? दॅट मक्स इज नोन ॲज n/1 मक्स. n आर द नंबर ऑफ इनपुट्स, Y इज द आउटपुट. सो इट हॅज n इनपुट्स, सो n/1 मक्स. हा तुमचा बेसिक मक्स झाला. आता मल्टिप्लेक्सिंग ॲक्शन जी आहे मित्रांनो, मल्टिप्लेक्सिंग ॲक्शन म्हणजे मल्टिप्लेक्सर, मग आपलं काय वापरतात? तर सिम्पल मल्टिप्लेक्सर जो आहे तो सिम्पल मल्टिप्लेक्सर आपण यूज करणार आहोत बाय युजिंग रोटरी स्विच. बट बिफोर दॅट आपल्याला अजून एक पार्ट स्टडी करायचं आहे, की या ज्या कंट्रोल लाईन्स ज्या आल्या, SM ज्या म्हटल्या आणि N आर द इनपुट लाईन्स, तो नंबर किती आहे? हाऊ मेनी कंट्रोल लाईन्स आर रिक्वायर्ड टू सिलेक्ट द डाटा, सिलेक्ट द वन ऑफ द डाटा. त्या कशा काढल्या जातात? तर त्याचा फॉर्म्युला आहे 2m इज इक्वल टू n. जसं मल्टिप्ले झाला बघा, 2m इज इक्वल टू n, वेअर n काय आहे?
M are the select lines and N are the number of input lines. किती इनपुट लाईन्स आपल्या आहेत त्याप्रमाणे आपण तिथे M number of सिलेक्ट लाईन्स आपण सिलेक्ट करणार आहोत. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2:1 मग असेल, दॅट मीन्स इफ देर आर ओनली 2 इनपुट्स, द ओनली वन सिलेक्ट लाईन 2:1 इज इक्वल टू 2, म्हणजे ओनली वन सिलेक्ट लाईन इज रिक्वायर्ड. पुढे आपला मग 4:1, so obviously 2:2 म्हणजे 2 कंट्रोल लाईन्स लागल्या. 2:2 इज इक्वल टू 4, सो 2 कंट्रोल लाईन्स आर रिक्वायर्ड. पुढे समजा 8:1 मग घेतोय तर आपल्या कंट्रोल लाईन्स किती आल्या? ऑब्वियसली 3. 2:3 is equal to 8. So number of control lines, the minimum number of control lines are given by using the formula 2:m is equal to n, where m are the number of control lines and n are the number of n is the number of input lines. So friends, हे झालं आपलं फॉर्म्युला टू फाइंड आउट द नंबर ऑफ सिलेक्ट लाईन. आता सिंपल मल्टिप्लेक्सर जो असेल, सिंपल आपण साधा मॅन्युअली जर यूज केला तर काय वापरणार आपण? वी हॅव टू यूज रोटरी स्विच. रोटरी स्विच जो आपण 11ला स्टडी केलाय, सिंगल पोल मल्टी वे, म्हणजे त्याला एकच पोल असतो आणि वे भरपूर असतात. मग तो जो स्विच जो आहे, जो आपण मल्टीमीटरमध्ये पण यूज करतो, तो जो स्विच जो आहे, दॅट स्विच इज यूज ॲज अ सिंपल मल्टिप्लेक्सर. इथे आता तुमच्या समोर एक एक लाईन्स डिस्प्ले होत चालली. पहिला इनपुट आला I0, पुढे आपण इनपुट बघतोय तो आहे तुमचा I1, त्याच्या पुढे आला I2, डॉट 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 आपण पुढे गेलो. इन दिस केस m नंबर ऑफ इनपुट्स घेतले आपण. सो IM इज अवर लास्ट इनपुट आणि त्याला काय केलं आपण? पुढे रोटरी स्विचचं कनेक्ट केलं आपण, टर्मिनल कनेक्ट झाला आणि पुढे ते आउटपुटला आलं. हे सिंपल रोटरी स्विच इज यूज्ड टू कन्स्ट्रक्ट द मल्टिप्लेक्सर. म्हणजे आपण एक्झाम्पल घेतलं SP7 स्विच, जो आपण 11ला स्टडी केलं होतं, सिंगल पोल 7 वे. त्या 7 वेला आपण 7 इनपुट जोडले I0 to I6 आणि मग तो काय केलं आपण? आउटपुट कनेक्ट केलं त्या पोलला. सो सिंगल पोल 7 वे स्विच, सिंगल पोल 4 वे स्विच कॅन बी यूज टू कन्स्ट्रक्ट द मल्टिप्लेक्सर. इथे आपला मल्टिप्लेक्सर बाय युजिंग रोटरी स्विच हा आपण बघतोय. आता हे सगळं झालं, मल्टिप्लेक्सर बघितलं आपण, काय ब्लॉक डायग्राम बघितली, n नंबर ऑफ इनपुट, n नंबर ऑफ कंट्रोल लाईन्स, आउटपुट आलं. रोटरी स्विचमध्ये देअर आर n नंबर ऑफ इनपुट्स घेतले आपण आणि आउटपुट आपण पोलला कनेक्ट केलं, सिंगल पोलला. इट्स ओके, बट व्हॉट इज द यूज ऑफ मल्टिप्लेक्सर? व्हॉट इज द नेसेसिटी ऑफ मल्टिप्लेक्सर? मल्टिप्लेक्सर काय म्हटलं? इट इज अ डाटा सिलेक्टर. तो काय करतो? डाटा सिलेक्ट करून त्या आउटपुट लाईनला कनेक्ट करतो. सो मल्टिप्लेक्सर इज मोस्टली यूज इन डाटा ट्रान्समिशन. आपण जेव्हा डाटा ट्रान्समिट करतो फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, आपल्याला जो डाटा सिलेक्ट करायचा आहे तो आपण डाटा सिलेक्ट केला बाय मल्टिप्लेक्सर, ट्रान्समिशन लाईनला फीड केला आणि थ्रू ट्रान्समिशन लाईन तो डाटा आपण सेंड केला आपल्या डिव्हाइसला. सो मल्टिप्लेक्सर कुठे वापरला आपण? डाटा ट्रान्समिशनला. अजून कुठे वापरतो आपण मल्टिप्लेक्सर? इट इज ऑल्सो यूज इन कम्युनिकेशन फील्ड. कम्युनिकेशन फील्डमध्ये काय करतो आपण? जो सिग्नल जो आपल्याला ट्रान्समिट करायचा आहे तो काय केला आपण? एकाच केबलने आपण काय केलं? ट्रान्समिट केलं. म्हणजे आपण जो सिग्नल आपल्याला ट्रान्समिट करायचा आहे तो सिग्नल सिलेक्ट केला मक्सने. बाय युजिंग मक्स वी आर गोइंग टू सिलेक्ट द पर्टिक्युलर सिग्नल. तो सिग्नल आपल्या ट्रान्समिशन लाईनला अप्लाय केला आणि थ्रू ट्रान्समिशन लाईन तो सिग्नल पुढे आपण ट्रान्समिट केला. रिसिव्हर एंडला काय केलं? तो सिग्नल रिसिव्ह करणार आणि परत त्याला आपण डिस्ट्रीब्यूट करणार बाय युजिंग डीमल्टिप्लेक्सर. सो मल्टिप्लेक्सर इज अ डाटा सिलेक्टर आणि डीमल्टिप्लेक्सर इज डाटा डिस्ट्रीब्युटर. मग त्या ठिकाणी आपण काय करतो? मल्टिप्लेक्सर वापरतो. म्हणजे आपण कुठे म्हटलं? इट इज यूज इन डाटा ट्रान्समिशन, इट इज यूज इन कम्युनिकेशन, इट इज रेडिओ कम्युनिकेशन अँड टेलिव्हिजन कम्युनिकेशन. इट इज ऑल्सो यूज इन टेलिकम्युनिकेशन. म्हणजे आपण एक्झाम्पल घेतलं फोनचं, आपण जर एक्झाम्पल घेतलं मित्रांनो, फोन आपण जेव्हा फोन करतो तो आपला फोन कुठे कनेक्ट झाला? तुमचा जो टेलिफोन एक्सचेंज असतो त्या टेलिफोन एक्सचेंजला कनेक्ट झाला. टेलिफोन एक्सचेंजमधून आपण ज्या ठिकाणी, म्हणजे आपण एक्झाम्पल घेतलं, आपण मुंबईला फोन लावला, मुंबईचा आय थिंक नंबर आहे 022 कोड 022. तो 022 कोड काय झाला? आपण जेव्हा 022 कोड दाबला तेव्हा काय झालं? तो डाटा सिलेक्ट झाला आणि 022ची लाईन जी आहे त्या लाईनला कनेक्ट झाला आणि तो मुंबईकडे जोडला गेला आणि मुंबईकडे तो पुढे डिस्ट्रीब्यूट होणार आहे. आपण जे पुढचा कोड असेल त्याप्रमाणे. समजा आपण पुण्याला जोडला किंवा आपण नागपूरला जोडला, त्याचा पर्टिक्युलर कोड आहे. मग त्या कोडप्रमाणे तो डाटा सिलेक्ट होऊन त्या ट्रान्समिशन लाईन थ्रू ट्रान्समिट केला गेला टू पर्टिक्युलर टेलिफोन एक्सचेंज बाय युजिंग. समजा आपण सॅटेलाइट वापरला असेल, सेम म्हणजे मोबाईलमध्ये पण तुमचं असंच असतं की आपण जेव्हा मोबाईल फोन कनेक्ट करतो तेव्हा तुमचं MTSO नावाचं एक ऑफिस असतो, मास्टर टेलिफोन स्विचिंग ऑफिस. तिथून तुमचा फोन काय होतो? कनेक्ट केला जातो.
म्हणजे डाटा ट्रान्समिशनमध्ये, टेलिकम्युनिकेशन्समध्ये, रेडिओ कम्युनिकेशनमध्ये, त्यानंतर टेलिव्हिजन कम्युनिकेशनमध्ये काय करतो आपण, डाटा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी सेंड करायला फॉर द ट्रान्समिशन पर्पज अ डिव्हाइस यूज इज नोन एज मल्टिप्लेक्सर. त्याच्यामुळे काय झालं, आपलं जे हार्डवेअर लागलं पुढे ट्रान्समिशनसाठी लागणारं हार्डवेअर आपल्याला मिनिमाइज करता आलं. सो ऑब्वियसली कॉस्ट कमी झाली. सो दॅट इज द ॲडव्हान्टेज ऑफ मल्टिप्लेक्सर अँड बिकॉज ऑफ दिस मल्टिप्लेक्सर सर्किट्स आर वाइडली यूज्ड इन transmission system. So friends, that is multiplexer. In next video lecture we are going to study the types of multiplexers, that is 2s to 1 multiplexer and 4s to 1 multiplexer. So friends, thanks for watching this video lecture. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. फेसबुक पेज जे आहे मित्रांनो मिलिंद आयडिया नावाचं, त्या फेसबुक पेजला फॉलो करा. म्हणजे आपण जेव्हा नोटिफिकेशन तुम्हाला जेव्हा लेक्चर्स अपलोड होतील तर त्याच्या नोटिफिकेशन्स येतील आणि आपल्याला व्हिडिओज स्टडी करता येतील, बघता येतील. सो फ्रेंड्स, वन्स अगेन थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ चॅनल. बाय, टेक केअर, सी यू अगेन.